हम आपकी बात समझते हैं आना जी। आमचं स्वराज्याचं नशीब मोठं. ऐकलं का? त्यासनी म्हणावं ध्यान पुढं टाका. आता थांबून चालणार नाही. बादशाह सलामत का क्या कहना? आना जी, एक बात हमारे जहन में तस्बीह की मोती की तरह घूम रही है, और वो मोती है शंभू राजा। मतलब कब शंभू राजे से हमारी मुलाकात होगी, कब हम उनसे रूबरू होंगे? अब हमारे सब्र की इंतहा हो गई है आना जी। हो पंत, अजून बी शंभूराजांचा जप करत्यात. ते असं जप करत राहिले तर आपल्याला बी जपून राहावं लागल. अवघड होईल समज. तुम्ही बोला स्पष्ट, बेधडक. शहनशाह, हमें तुम्हाला कुछ पूछना चाहते हैं. बेझिझक होकर पूछिए। हम आपके पास एक प्रस्ताव घेऊन आलो होतो, याद है ना? हाँ, याद है। तो फिर तुम्ही त्या आमच्या प्रस्तावावर काही विचार केला आहे का? हाँ हाँ, बादशाह सलामत सोच रहे हैं. प्रस्ताव भी तो सोचने के काबिल है. हाँ शहनशाह. देखिए आना जी, हमने भी हमारे वालिद के खिलाफ जंग का ऐलान किया था, लेकिन उस वक्त हम अकेले नहीं थे, पूरा राजपूताना सरदारों का साथ था। हालांकि राजसीय चालों की वजह से हम कामयाब नहीं हो पाए, तो अलग बात है। जी. एक बात आना जी, जब कोई अकेला खिलाफती बनता है तो वो गलत है। उसे दंगा फसाद का नाम भी दिया जा सकता है, लेकिन बड़ी तादाद में सबने मिलकर बगावत की तो उसे बागी नहीं, असंतोष की ज्वाला कहा जाता है। जी हुजूर. हिंदुस्तान के तख्त पर बैठने वाले हैं हम, बादशाह हैं हम। आना जी, हम एक बात जानना चाहते हैं। आप स्वराज्य के बागी नहीं, फिर भी आप हमारा साथ दे रहे हो, तो हम ये जानना समझना जरूरी समझते हैं कि आपकी फौज, आपकी ताकत कहां तक है। हम सही कह रहे हैं ना राणा जी? जी बादशाह, बिल्कुल. और आपकी फौज किस हद तक आपके लिए कुर्बानी दे सकती है? और कितनी है आपकी फौज? 50,000, लाख, 2 लाख? और सिर्फ सैन्य बल नहीं, आपके खजाने की ताकत कितनी है ये भी जानना जरूरी है. कौन कौन से सरदार हैं आपके साथ? ये सब जानने के बाद ही हम आपके प्रस्ताव पर लाजमी सोच विचार कर सकते हैं। करा विचार. पण दुर्गादास जी, हा फायद्याचा सौदा आहे. हा म्हणजे बारकाईनं बघायचं झालं तर मग गोऱ्या बाईला बी मिशी दिसत्या. म्हणून म्हणतो या बारकाईनं बघू नका, उचाक माचाक करू नका. सोचते हैं। नाही, मला ही काय लांबड पटायला तयार नाही. काय हो पंत, अहो अशानं कवा डाव साधायचा? ऐकलं का? हिरोजीराव, जरा शांत व्हा. अहो काय शांत व्हा. ही असली घुंगडी इतके दिवस भिजत पडणं बरं नाही. काय ते वय ना एकदा सांगितलं की त्यासनी बी बरं आणि आपल्याला बी बरं. याचा अर्थ पहिला लक्षात घ्या. कसला अर्थ? अहो, मी हे जाणून होतो, पण तरी आपला असंच घोडं दामटवण्याचा प्रयत्न करत होतो. पण नाही, अकबर हुशार, बेरकी आहे. कसला बेरकीपणा दिसला तुम्हाला? हिरोजीराव, आता तिसरा अडथळा पार करावा लागेल. अहो, आतापर्यंत आपण अकबराकडे दोघेच येत होतो, पण आपल्या मागे किती सरदार आहेत हे त्याला दाखवावं लागेल. आणि आपल्या मागे सरदार कारभारी उभे करायचे म्हणजे सगळेच येणार नाहीत. आत्ता लक्षात आला तिसरा अडथळा. समद्यांची मोठ बांधायची. हा, मोठ बांधायची, हाच मोठा अडथळा. पण आता सरदार कारभाऱ्यांची गोळाबेरीज करायला येळ लागल. तेवढा येळ आहे का आपल्याकडं? तो पाव तर शंभूराजे गडावर आले नाहीत म्हणजे मिळवलं. आम्ही रायगडात जाऊन येतो,
पथक तयार ठेवा. पथक तयार आहे पण पण काय रायप्पा, सध्याची परिस्थिती ठीक नाही. इथंच थांबा गडावर, परिस्थिती निवळू द्या. म्हणजे आम्ही रायगडात जाऊ नये रायप्पा? काय ज्योतेजी? तसं नाही पर रायप्पा, मी म्हणत होतो बाजी प्रभू देशपांड्यांचा स्मरण दिवस उद्या परवा आलाय. त्यासनी निवत तुमच्या हातानच दाखवायचं ठरलंय. हे कोणी ठरव? आम्ही ठरवलंय आणि सिंधचे मावळे आहेत. आम्हाला इथंच थांबवण्याचं निमित्त तर नाही ना हे? अजिबात नाही. रायप्पा, ज्योत्याजी समजून घ्या. आमचं रायगडावर जाणं गरजेचं आहे. म्हणजे त्या पत्राचा उलगडा सुद्धा होईल आणि या मागचा करता करविता कोण आहे ते सुद्धा समजेल. राजे, करता करविता कोण हे लवकरच समजेल. म्हणजे त्यासाठी तुम्हाला रायगडावर जायची गरज नाही. राजे, घोड्याच्या पागेजवळ एक संशयित इसम आढळलाय असं आत्ताच समजलंय. कोण होता तो? चौकशी सुरू आहे. पागेत काम करणारे सईस आणि मुद्दार यांच्याकडनं माहिती काढण्याचं काम चालू आहे. लवकरच आपल्याला कळेल. रायप्पा जी, कसून तपासणी करा. जे कोणी संशयित असतील सगळ्यांना अटक करा. या मागे सूत्रधार घरचा आहे की बाहेरचा याचा शोध घ्या. खंडोजी, इथं ज्योत्याजी आणि रायप्पा आहेत. तुम्ही तातडीनं रायगड जवळ करा. मातोश्रींची भेट घ्या. त्यांनी आम्हाला ज्या ज्या वस्तू पाठवल्या त्या का पाठवल्या, त्यामागचं नेमकं कारण काय हे जाणून घ्या आणि त्वरित आम्हाला कळवा. आणि हो, रायगड सुरक्षित असल्याची खात्री पटल्याशिवाय रायगड सोडू नका. जी राजे. तातडी तर आपल्यालाही दाखवावी लागणार. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, कारभाऱ्यांची गोळाबेरेज करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. ते होईल हो राव. मला ती धास्ती नाहीच आहे. खरी धास्ती आहे ती त्या हंबीर रावांची. हा, मागच्या वेळचा बल्ल्या त्यानंच केला. ती असली तेवढं लांब ठेवा, नाहीतर त्याने केलाच इळ्याचा खेळा. मी सावध आहे. आणि खरं सांगू, मला इतर कोणी नाही पण अकबरानं मोठा दिलासा दिलाय. पण तो तर म्हणतोय आपल्याला शक्ती दाखवा, ताकद दाखवा. म्हणजे ते मला कळना. अहो, दाखवा म्हणतोय ना, मग दाखवा ना त्याला. त्यात काय, सरदार मागे उभे करता येत नाहीत का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिकडे गुलाल तिकडे चांग भलं म्हणणारी आपली माणसं. त्यामुळे सरदारांची फौज मागे उभी राहणार. म्हणजे अकबरालाही घेतलं तुम्ही काय ह्यात? हं? अकबर आपल्या बाजूला आलाय हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो. ऐकलं का? बाहेरचा माणूस आपला झालाय हे पक्क, पण आपली ही माणसं आपलीच आहेत का हे एकदा खडा मारून बघा. कोण? बाळाजी पंत चिटणीस, आबाजी सोनदेव सुरनीस. अहो, आबाजीचं काय, ते आपल्याला ओळखतात, आपण त्यांना चांगले ओळखतो. जसा वारा येणार तसे ते पाठ फिरवणार. हो, पण मग बाळाजी पंतांचं काय? बाळाजी पंत तसे स्वामीनिष्ठ, ते येतील आपल्या बाजूला, पण त्यांच्या सवडीनं. म्हणून आपण त्यांचं नाक दाबलंय. म्हणजे नाक दाबलं की तोंड उघडणार. नाक आहे त्यांचे चिरंजीव आवजी. आवजी पक्के घट्ट आहेत. ते कशाला आपल्या सोबत येतील? अहो, चिटणीसी तर हयात पदरात आहे त्यांच्या. चिटणीसीचा साप सोडलाय पायात आवजीच्या. म्हणजे महाडचे दादा देशपांडे यांना चिटणीसी दिली जाणार. पन्हाळ्यावर खलबत सुरू आहेत असं सांगितलं न बिथरले आवजी. आलेत आपल्या वळचडीला. मानलं पंत तुम्हासनी, मानलं. ताम ताम दंड भेद.
काम झालं पाहिजे. खंडूजी, तुम्ही पन्हाळगडावरून आलात? होय राजमातोश्री, आम्ही आलो. राजांनी आम्हाला आपल्या भेटीसाठी पाठवलंय. म्हणजे शंभूराजे कसे आहेत? सुखरूप आहेत. त्यांना इजा तर नाही ना झाली? जगदीश्वराच्या कृपेने नाही, परंतु मातोश्री, मोठा अनर्थ घडला असता. पण तुम्ही जीवाभावाचे एवढे सगळे जवळ असतानाही असं झालंच कसं? मातोश्री, राजे नेहमीप्रमाणे सकाळी रपेटीस जातात, त्यानंतर ते तालीम करतात, मग न्याहारी. त्या दिवशी राजे रपेटीस निघाले तेव्हा घोडा ठीक होता. त्याला बागेत तपासून पाणी प्यायला घालून खुराक घालूनच बाहेर काढला होता. परंतु राजे पुढे गेल्यानंतर रस्त्यात त्यांना एक म्हातारी दिसली. मोठ्या कष्टानं ती देवळात निघाली होती. तिला मदत करावी या हेतून राजे घोड्यावरून पाय उतार झाले. मंदिराच्या आवारात तिला घेऊन जातात न जातात तोच घोडा धाडकन कोसळला. त्याची नाल सुटली होती. पण हे झालं कशामुळे? कुसुंबा पाजला होता. कुसुंबा पाजल्यानंतर जनावर बेकाबू होतं असा इतिहास आहे. राजांचं नशीब थोर आणि आपला आशीर्वाद. ते सगळं ठीक, पण हे सगळं कोणामुळे घडलं? गुन्हेगार सापडला? अजून तरी नाही. नाही? एवढा मोठा अपघात झाला आणि गुन्हेगार मोकाट राहतो? शंभूराजे ते आपल्याला भेटीसाठी निघालेच होते, परंतु काय? आम्हाला भेटायला? होय, काही दिवसांपूर्वी आपण पाठवलेल्या वस्तू आणि पत्र, काळजी घ्या असा मजकूर, यातनं काही संकेत मिळतोय का ते विचारायचं होतं, परंतु त्यांनी मला पाठवलं. आम्ही पत्र पाठवलं, वस्तू पाठवल्या, ते आपल्या मुलाच्या काळजीपोटी. त्यामागे आमचा दुसरा कोणताही उद्देश नव्हता. फार तर आम्ही पत्र पाठवलं आणि अपघात झाला. हे म्हणजे कावळा फांदीवर बसायला आणि फांदी मोडायला एकच वेळ झाली. राजेंना म्हणावं आम्ही वस्तू आणि पत्र पाठवलं ते आमच्या मुलाच्या काळजीपोटी. जी आज्ञा. आम्ही पत्र पाठवलं, वस्तू पाठवल्या, त्यामुळे शंभूराजेंना संशय आला नसेल ना? आम्ही वस्तू पाठवून चूक तर केली नाही ना? पण मग हा घातपात कोणी घडवून आणला असेल? ऐक ग, अनाजी पंतांकडे निरोप दे. जसे असतील तसे निघून या. मुजरा राजमातोश्री. असू द्या तो मुजरा, नको ती आदब. राजमातोश्री, ज्या अदबेत निश्चित आदर नाही ती आदब काय कामाची? आम्ही समजलो नाही राजमातोश्री. शंभूराजेंना पन्हाळगडावर अपघात होता होता राहिला. हो, आलं कानावर. तुमच्या कानावर आलं, पण शंभूराजेंच्या कानावरून गेलं. हं? जीवावर बेतलं होतं त्यांच्या, पण नशीब बलवत्तर म्हणून वाचले. जगदीश्वराचीच कृपा.
हो, त्यांचीच कृपा. पण हा घातपात होता असं प्रथम दर्शनी दिसतंय. घातपात? स्वराज्याच्या छत्रपतींना घातपात? प्रयत्न केला? हाच प्रश्न विचारण्यासाठी आम्ही तुम्हाला इथं बोलावलंय. छत्रपतींना घातपात होतोच कसा? त्यांच्या घोड्याला नशीला कुसुंबा पाजला जातो, खुरांची नाळ निकामी केली जाते. कसं? कोणी घडवलं? पंत, यातलं तुम्हाला काही माहित आहे? मला? हो, तुम्हाला. तुम्हाला माहित असण्याची शक्यता आहे म्हणून तुम्हालाच विचारतो आहोत. माफी असावी राजमातोश्री, पण आपण मला हे का विचारता आहात? कारण आपणच म्हणाला होता जाब विचारणारा नसेल म्हणून. आठवतंय ना? आठवतंय, स्वच्छ आठवतंय. मी म्हणालो होतो जाब विचारणारा गादीवर नसेल म्हणून. जगात नसेल असं नाही म्हणालो. पन्हाळगडावर तुम्ही तुमची माणसं पाठवली असंही म्हणाला होता. पन्हाळगडावर माणसं पाठवली ती शंभूराजांना रोखून धरण्यासाठी. आम्हाला काहीच समजत नाही. फार गुंतागुंत नाही. अकबर शहजादा येईल, सर्व ताब्यात घेईल आणि पहाड राजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. म्हणजे तुम्ही आम्ही निश्चिंत. शिवाय आपल्यावर कोणतेही बालंट येणार नाही. माझ्या ध्यानीमनी फक्त अकबर आहे. अकबर. मग पन्हाळ्यावर जे घडलं ते कोणी केलं? शहनशाह, पता नहीं क्यों ये लोग, मतलब अणाजी पंत, हिरोजी राव, हमें कुछ ठीक नहीं लग रहे. हमारा दिल कह रहा है कहीं कोई खुट्टो काम हो रहा है. शंभूराजे ना हमसे मुलाकात करते हैं, ना हमें एतबार हो ऐसा कोई पैगाम भेजते हैं, ना हमें रायगढ़ बुलाते हैं. तो क्या करें हम राणा जी? गुस्ताखी माफ हो हुजूर, लेकिन अगर आप गलत सोच रखेंगे तो विचार तो गलत ही आएंगे ना. आप कहना क्या चाहते हैं राणा जी? ये लोग मरने ठीक न लगे. हम हिंदुस्तान के शहंशाह हैं राणा जी. जी बादशाह. हमें अपनी ताकत बढ़ानी है, अपनी फौज बढ़ानी है. खोटे गलत लोगों का सहारा लेकर हम शंभू राजा का साथ चाहते थे, अब वो साथ देना नहीं चाहते तो जो भी हमें साथ दे हमें मंजूर है. हमें अपनी ताकत बढ़ानी होगी, फिर वो शंभू राजा हो या आनाजी, हीरो जी. हमें दिल्ली को हमारी मुट्ठी में करना है राणा जी. ये तो मंत्री हैं, हमारा साथ देना चाहते हैं. जिनकी नीयत में खोट हो उनसे साथ नहीं लिया करते शहनशाह. ताकत ताकत होती है राणा जी, और फौज की ताकत से ही ताकत नापी जाती है. जो खुद के स्वामी से वफादारी न कर सके वो दूजे से क्या वफादारी करे हैं. तो क्या करें राणा जी? बस ऐसे ही इंतजार करते रहें. आप जानते नहीं शहनशाह, वफादारी, स्वामी भक्ति हमारे महाभारत में है. अक्षहोणी सेना थी कौरवों की और एक कृष्ण थे पांडवों के पास. पर फिर भी जिनके पास सही नियम, धर्म, वफादारी और सच्चाई थी वो पांडव ही जीते. वो वक्त आपके सतयुग का था. आज तारीख बदल चुकी है राणा जी. और राणा जी, हम भी चले थे सच्चाई की राह पर. क्या मिला हमें? धोखा. हमारे खुद के अब्बू जान औरंगजेब ने अपनी औलाद को धोखा, फरेब दिया. ये सच्चाई, ईमानदारी, वफादारी, इन सब बातों से हमारा एतबार उठ चुका है राणा जी. हम सिर्फ कामयाब होना चाहते हैं.
बादशाह बनना चाहते हैं, फिर वो कामयाबी किसी भी रास्ते से क्यों ना आए। इसलिए हमें आना जी मंजूर है, वो चाहे फरिश्ते हो या शैतान, हमें उससे कोई परवाह नहीं।